हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 2014 पासूनचा 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर मित्रांनो, कोणकोणते प्रश्न आलेले होते 2014 पासून ते 2023 पर्यंत हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली आहेत? तर ऑप्शन काय आहे, कोणकोणते दिले आहेत आपल्याला? तर प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद. आणि पर्याय उत्तरे काय आहे? फक्त पहिलं आणि दुसरं फक्त, दुसरं आणि तिसरं फक्त, आणि चौथं ऑप्शन काय आहे? तर तिन्ही पण. तर त्याचं उत्तर आहे तिन्ही पण. तर प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद हे तिन्ही पण नाटकं हर्षवर्धनाने लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न, काँग्रेस स्थापनेसंदर्भातील सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा म्हणून कोणी नाकारले आहे? तर A.O. हुम, A.R. देसाई, ताराचंद आणि बिपिनचंद्र. तर त्याचं उत्तर आहे बिपिनचंद्र. तर काँग्रेस संदर्भामधील सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा म्हणून बिपिनचंद्र यांनी नाकारले आहे. पुढचा प्रश्न, त्याला निजाम उल मुल्क हा किताब देण्यात आला होता. त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते. त्यांनी आसफजाही राजघराणे स्थापन केले. त्याच्या उत्तराधिकाऱ्यांना हैदराबादचे निजाम म्हणून ओळखले जाते. तर त्याला ओळखायचं. तर ऑप्शन कोणकोणते आहे? तर चीन कुली खान, मुर्शिद कुली खान, सादत खान आणि हुसेन अली खान. तर त्याचं उत्तर आहे चीन कुली खान. तर निजाम उल मुल्क हा किताब त्यांना देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, मराठा साम्राज्यात मूळतः काही उणिवा होत्या ज्यामुळे त्यांचा अंधपात झाला. पुढीलपैकी कोणती त्यातील एक नव्हती? तर ऑप्शन काय दिले आहे? तर मराठ्यांच्या राजकीय पद्धतीमुळे बऱ्याच लोकांची सहानुभूती त्यांनी घालवली व ते लोक मराठ्यांपासून दूर गेले. दुसरं ऑप्शन काय दिलं आहे? तर इतर राजांवर मराठ्यांनी टाकलेल्या धाडीमुळे नवी शत्रू निर्माण झाली आणि त्यांनी लावलेल्या करामुळे सर्वसाधारण माणसांचा जाच वाढला, विशेषतः शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा. आणि चौथं ऑप्शन काय आहे? तर वरीलपैकी एकही नाही. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 4, वरीलपैकी एकही नाही. मराठा साम्राज्यात मूळतः काही उणिवा होत्या ज्यामुळे त्यांचा अंधपात झाला, त्यापैकी हे खालचे ऑप्शन हे चुकीचे आहे. तर त्याचं उत्तर काय आहे? वरीलपैकी एकही नाही. पाचवा प्रश्न, अजातशत्रूबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर विधान ए काय आहे? त्याचे नाव कुणिकसुद्धा होते. बी, तो रक घराण्याचा शेवटचा शासक होता. सी, त्याच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली गेली. डी काय आहे? त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले. तर त्याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड, ए, सी आणि डी. तर ए, सी आणि डी हे विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्राची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. पर्याय उत्तरातून योग्य पर्याय निवडा असं सांगितले. तर काय काय दिले आपल्याला? कलकत्ता, सुरत, मद्रास आणि बॉम्बे. तर त्याचं उत्तर काय आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 3. तर सुरतला ब्रिटिश व्यापारी केंद्राची पहिल्यांदा सुरुवात झाली होती. त्यानंतर मद्रास, त्यानंतर बॉम्बे आणि शेवटी कलकत्ता. तर कलकत्ताला नंतर त्यांनी व्यापारी केंद्र स्थापन केलं होतं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? तर त्याचं उत्तर काय आहे? तर त्याचं उत्तर आहे भगतसिंग. तर भगतसिंग हे नास्तिक होते आणि समाजवादी विचारांचे होते. पुढचा प्रश्न, फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही विचारलेलं आहे, म्हणजे चुकीचं विचारलेलं आहे आपल्याला ऑप्शन. तर ऑप्शन ए काय आहे? ते काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते. त्या अधिवेशनाला सुमारे 40,000 शेतकरी उपस्थित होते. त्या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. आणि चौथं ऑप्शन काय आहे? तर शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर त्याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4, शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हे उत्तर चुकीचं आहे. तर फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि शंकरराव देव त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हे ऑप्शन चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचंच विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न, आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला. तर ऑप्शन आहे अर्जविनंत्यांच्या राजकारणाद्वारे, घटनात्मक साधनाद्वारे आणि आंदोलनात्मक मार्गाद्वारे. चौथा ऑप्शन आहे वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे. तर त्याचं उत्तर काय आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न, खालीलपैकी ए आणि बी विधाने वाचून पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय निवडा. तर ए काय दिलेलं आहे आपल्याला विधान? भारतीय समाजव्यवस्था 7 जातींमध्ये विभागलेल्याचा उल्लेख मॅगेस्थनीस करतो आणि
मॅगॅस्थेन्सच्या जात व व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो. तर आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे ए आणि बी मधून. तर ऑप्शन काय दिले आपल्याला? पर्याय उत्तरे ए आणि बी दोन्ही विधाने सत्य असून बी हे एचे योग्य कारणीमास देते. दुसरं, ए आणि बी दोन्ही विधाने सत्य आहेत परंतु बी हे एची योग्य कारणीमासा देत नाही. तिसरं, ए सत्य आहे परंतु बी चुका आहे. आणि चौथं, ए चुका आहे परंतु बी सत्य आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर ए आणि बी दोन्ही विधाने सत्य आहेत आणि बी हे एचे योग्य कारणीमास करते. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या लावा. उत्तराचा योग्य पर्याय निवडायचा आहे. यादी क्रमांक 1 आणि 2. तर ए काय? आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, कुतुबशाही आणि बरीदशाही. आणि यादी क्रमांक 2 मध्ये काय आहे? बिरद, गोलकोंडा, विजापूर, अहमदनगर आणि बेरार. तर आदिलशाही कुठे होती? तर ती विजापूरला होती. तर ए ऑप्शन आदिलशाही. तर आदिलशाही कुठे होती? तर ती विजापूरला होती. आणि निजामशाही अहमदनगरला. तर त्याचं योग्य उत्तर काय राहील? तर ऑप्शन 3. तर ऑप्शन 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न, औरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता अंबरचा सवाई राजा जयसिंग. त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले. त्याने 5 ठिकाणी जंतर मंतर बांधले. तर पुढील किती ठिकाणी त्याने जंतर मंतर बांधले नाही? तर बनारस, उज्जैन, मथुरा, उदयपूर आणि इलाहाबाद. तर हे 5 ऑप्शन दिले आपल्याला. पर्याय उत्तर काय दिले? 1, 2, 3 आणि 4. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर 2. तर यापैकी 2 ठिकाणी त्यांनी जंतर मंतर बांधलेले नाही आहे. पुढचा प्रश्न, उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला ते विरोध खालीलपैकी कोणी केला? तर ऑप्शन आहे बलबन, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक आणि फिरोजशाह तुगलक. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 2. तर दुसरा आणि तिसरं, तर अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक यांनी उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध केलेला होता. पुढचा प्रश्न, जुलै 1947 पर्यंत काही संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता. त्यात पुढील संस्थाने होती. तर ए काय आहे? बडोदा, बी त्रावणकोर, सी बिकानेर आणि डी भोपाळ. तर ऑप्शन काय काय आहे? तर एक ऑप्शन आहे वरील सर्व, दुसरं ए आणि सी, तिसरं बी आणि सी, चौथं बी आणि डी. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर जुलै 1947 पर्यंत काही संस्थानांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता. तर ते कोणकोणते होते? तर ते होते त्रावणकोर आणि भोपाळ. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर ऑप्शन 4 हे आहे, बी आणि डी. पुढचा प्रश्न, कार्यकाळानुसार क्रमाने बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे ग्रेट मुघल्स म्हणून गणल्या जातात. तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आलेल्या मुघल सम्राटांना लेटर मुघल्स, नंतरचे मुघल्स म्हणून संबोधले जाते. तर पुढील लेटर मुघलांचा त्यांच्या कालावधीप्रमाणे क्रम लावा. तर एक आहे अहमद शाह, बी बहादूर शाह, सी जहांगीर शाह, डी मोहम्मद शाह. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 2. बहादूर शाह, जहांगीर शाह, मोहम्मद शाह आणि अहमद शाह असा त्यांचा योग्य क्रम होता औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आलेल्या मुघल सम्राटांचा. पुढचा प्रश्न, गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील किती टक्के लोक सामावून घेतले आहे? तर ऑप्शन आहे 13%, 23%, 33% आणि 43%. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? तर 23% लोक हे गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये राहतात भारतामध्ये. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानांचा विचार करा. तर एक काय आहे? दोन्ही अर्धगोलात 10 अंश ते 20 अंशात वाळवंट आहे. बी 10 अंश ते 20 अंशात पावसापेक्षा बाष्पाचे प्रमाण अधिक आहेत. तर पर्याय उत्तर काय काय आहे? दोन्ही ए आणि बी खरे आहेत व बी हे एचे कारण आहे. दुसरं, दोन्ही ए व बी खरे आहेत परंतु बी हे एचे कारण नाही. आणि 3, केवळ ए खरे आहे आणि 4, केवळ बी खरे आहे. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? हे केवळ बी खरे आहे हे उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न, पुढील कोणती विधान चुकीचे आहे? तर ए विधान काय आहे? चौद मराठ्यांनी त्यांच्या राज्याच्या बाहेरील क्षेत्रातून मिळवलेला कर मुघल साम्राज्याला दिल्या जाणाऱ्या महसुलाच्या 1/4. बी काय आहे? सरदेशमुखी. तर मराठ्यांनी जमीन महसुलाच्या 1 लावलेला कर. आणि सी काय आहे? मिसल. तर राजपुतातील राजकीय घटक प्रत्येक केवळ आपल्या पुढाऱ्यांना मानणारे. तर आपल्याला यापैकी चुकीचं विधान ओळखलेलं आहे. तर सी हे विधान चुकीचं आहे. तर मग आपलं उत्तर काय येईल? फक्त सी. ए आणि बी बरोबर आहे, फक्त सी विधान हे चुकीचं आहे. म्हणजे आपले योग्य उत्तर तेच आहे, सी. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. तर स्तंभ ए आणि बी. तर ए मध्ये काय दिलं आहे? हवाईचा प्रकार, स्ट्रॉबोलियन प्रकार
व्हल्कॅनियन प्रकार आणि पेलियम प्रकार. आणि बी कंदी काय दिलं आहे, मोठ्या वेगाने उफाळतो. दुसरं अतिप्रक्षोभक. तिसरं शांतपणे उफाळतो आणि चौथं सतत उफाळतो. तर हवाईचा प्रकार कोणता आहे, तर तो शांतपणे उफाळतो. मग त्यानुसार आपलं योग्य उत्तर काय येईल, तर ऑप्शन सेकंड. तर स्ट्रॉबेलियन प्रकार कोणता आहे, तर तो सतत उफाळतो. व्हल्कॅनियन प्रकार हा मोठ्या वेगाने उफाळतो आणि पेलियम प्रकार हा अतिप्रक्षोभक असतो. पुढचा प्रश्न जोड्या लावा. ए मध्ये काय दिलं आहे, टोनकिनचे आखात, पर्शियाचे आखात, अवाकाचे आखात आणि ओबचे आखात. आणि बी मध्ये आर्क्टिक महासागर, चिनी समुद्र, हिंदी महासागर आणि तांबडा समुद्र. तर पर्शियाचे आखात हे हिंदी महासागरात आहे आणि टोकण्याचे आखात हे चिनी समुद्र. तर अवाकाचे आखात हे तांबडा समुद्र आणि ओबचे आखात हे आर्क्टिक महासागर. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे.